श्री राम जय जय राम, 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 जय जय रघुवीर सार्थक। काल श्रवण भक्ती बघितली आणि कीर्तन बघितली, भक्ती बघितली, आणि त्यानंतरची जी भक्ती आहे ती नामस्मरण भक्ती। सर्व संतांनी एकमुखाने ज्या भक्तीचा महिमा गायलेला आहे, एकही संत असे नाहीत की ज्यांनी नामस्मरण भक्तीचा महिमा गायलेला नाही। कोणत्याही धर्माचा संत असो, कोणत्याही पंथाचा संत असो, कोणत्याही समाजाचा संत असो, कुणीही असो, नामस्मरणाचा महिमा गायला नाही असा एकही संत नाही। संत असतील तर किंबहुना ते नामाशिवाय दुसरं काही बोलणारच नाही। तोंडलेकर महाराज सुंदर म्हणतात की तुम्ही माझ्याकडे कशासाठी येता? प्रत्यक्ष म्हणे काय संतांमध्ये देणं घेणं काय? तुम्ही काय त्यांना फळं द्यायला जाता की तुम्ही काय त्यांना पैसे द्यायला जाता? त्यांना ते काहीच नकोय। तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखे, तेने आम्ही सुखी। तुम्ही फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणालात तरी आम्हाला सुख होईल, ही संतांची भूमिका। आणि असं हे नामस्मरण भक्ती जी आहे ती विलक्षण श्रेष्ठ अशी आहे आणि अत्यंत शास्त्रशुद्ध भक्ती, मुख्य म्हणजे साध्य साधन उभयरूप असणारी भक्ती। एक आतापर्यंतचा आपला टप्पा असा आहे की काहीतरी साधन करायचंय आणि परमेश्वरापर्यंत जायचंय। हा एक मनामध्ये भाव आहे की साधन करून मला परमेश्वरापर्यंत जायचंय आणि त्या साध्याची प्राप्ती करून घ्यायचे। नामस्मरणाच्या बाबतीत ते नाहीये, साध्य साधन उभयरूप असणार ते साधन आहे। म्हणजे जसं ते साधन आहे तसं ते साध्यही आहे। विलक्षण श्रेष्ठ असणारी भक्ती कोणती असेल तर ती नामस्मरण भक्ती। अजून एक आणखीन बघू की बाकीच्या ज्या सगळ्या भक्ती आहेत ज्या आपण बघितल्या, श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे, अर्चना भक्ती आहे, वंदना भक्ती आहे, दास्य भक्ती आहे, सख्य भक्ती आहे, या सगळ्या भक्तीमध्ये निदान कोणतरी दोघांची गरज आहे। श्रवण करायचं असेल तर कोणीतरी समोर पाहिजे, जो बोलणारा पाहिजे, त्याचा मी ऐकणार आहे। कीर्तन भक्ती असेल तर कीर्तन सांगणारा कोणीतरी पाहिजे, ऐकणारा कोणीतरी पाहिजे। नामस्मरण भक्तीमध्ये तसं नाहीये, कुणाची गरजच नाही। आपली आपणच भक्ती करू शकतो। याचा अर्थ एकट्याला जी सहज करता येण्यासारखी भक्ती असेल, कोणती शक्य असेल तर ती नामस्मरण भक्ती आहे। आता हा नामस्मरण भक्तीचा अत्यंत श्रेष्ठ असा एक वेगळा पैलू आहे। दुसरा आणखीन एक पैलू शास्त्राने सुंदर सांगितलाय की जो भक्त म्हणून आहे, जो ज्ञानी म्हणून आहे, त्याला नक्की करायला लागतं की भक्ताला किंवा ज्ञानाला आपल्याला किती देह आहेत। आपण म्हणतो मी एकच आहे, माझं हे शरीर आहे, पण प्रत्येकाला आपल्याला 4 शरीर आहेत। भक्त म्हटल्याबरोबर, साधक म्हटल्याबरोबर त्याला नक्की कळलं पाहिजे की मला 4 शरीर आहेत। एक पहिलं स्थूल शरीर आहे, नंतरचं सूक्ष्म शरीर आहे, त्यानंतरचं कारण देह आहे आणि त्यानंतरचं महाकारण देह आहे। हे 4ही देह ओलांडून ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्याला साक्षात परमेश्वराच्या तत्वापर्यंत जाता येतं, त्याच्याशी एकरूप होता येतं। नामसाधनेमध्ये असं नाहीये। नामसाधनेमध्ये ज्या वेळेला तुम्ही करायला जातो त्यावेळेला एक देहच कमी होऊन जातो, कारण नामसाधन करताना नाम नामी आणि नाम नामीचा असणारा अभेद, त्यामुळे एक कारण देह आहे, तो कारण देह ओलांडायची गरजच नामसाधकाला पडत नाही। पायरीचा एक टप्पा, देह ओलांडण्याचा एक टप्पा नामसाधनेमध्ये कमीच होऊन जातो, हे नामसाधनेचं वैशिष्ट्य आहे। त्यामुळे ज्ञानमार्गापेक्षा नामसाधन अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं आहे। आता नामसाधन ज्या वेळेला आपण संतांनी सांगितलेलं वाचलेलं आहे, जसं गोंदवलेकर मला म्हणतात उठताना नाम वाचा, बसताना करा, भांडताना नाम घ्या, प्रत्येक गोष्ट काही करताना नाम घ्या। हे जे नामसाधन आहे, हे नामसाधन आणि बैठकीचं नामसाधन यामध्ये जमीन अस्मांतराचा फरक आहे। दिवसभर ज्या वेळेला आपण काही काम करतो आणि काम करताना ज्या वेळेला नाम घेतो
त्यावेळेला आपली अंतःकरण वृत्ती कधी नामाकार असते तर कधी विषयाकार असते. जे काही काम करतो त्या विषयाच्या आकाराकार आकार वृत्ती असते. त्यामुळे ती वृत्ती अखंड नामाकार नसते. पण ज्या वेळेला बैठकीचं नामसाधन घ्यायला जाऊ त्यावेळेला मात्र दिवसभर जर वृत्ती एक नामामध्ये असेल, कधी नामामध्ये कधी विषयामध्ये, कधी नामामध्ये विषयामध्ये, अशी विषयाची नामाची त्या अंतःकरण वृत्तीला सवय लागली असेल तर 10 तास 12 तास ज्या वेळेला काम करताना आपण नाम घेतो त्या नामाचा एक संस्कार अंतःकरणावरती उमटतो आणि त्याचा उपयोग ध्यान साधनेच्या वेळेला ज्या वेळेला नामसाधना करतो तेव्हा त्याचा उपयोग. मग आपली जी तक्रार असते की नामसाधन गेल्यानंतर आम्ही डोळे मिटल्यानंतर आम्हाला नेमकं नाम न येता बाकी सगळं आठवतं. जो खरंच साधन करत असेल तर त्याला आठवतं की जो नामसाधनेला बसलेला आहे तर नामसाधनेला बसल्यानंतर त्याला नाम न आठवताना सगळं जग दिसतं. अत्यंत प्रामाणिक साधक असेल तर तो सांगेल की मी डोळे मिटल्यानंतर मला नको ते विचार मनामध्ये येतात. सद्गुरू आमचे छान सांगतात हे कशासाठी आहे, जितके डार्क रूम मध्ये जाल तितका फोटो क्लिअर येतो म्हणून. तसे जितके आपण डोळे मिटू, जितके आपण अंतर्मुख होऊ, तितक्या आपल्या जन्मजन्मींच्या दबलेल्या ज्या काही वासना आहेत त्या वासना त्यावेळेला बाहेर येतात. त्यांना बाहेर यायला आपण कधी वावच देत नाही. अखंड आपण बाहेरच्या विषयांचा संस्कार आपल्या अंतःकरणावरती घेत असतो आणि त्यामुळे जन्मजन्मांचे संस्कार ते दबले जातात आणि ज्या वेळेला ध्यानाला बसतो त्यावेळेला हे बरोबर उफाळून येतात आणि ते विचार आपले बाहेर येतात. त्यामुळे त्या नामाचा संस्कार एकदा नामाचा संस्कार कुठच्या कुठे जातो आणि मग ते विचार बाहेर येतात. म्हणून नामसाधना पहिल्यांदा कशासाठी करत असते, जागृतीमध्ये अंतःकरण वृत्ती आपली कुठे असते बघा. एक तर ती विषयाकार तरी असते किंवा ती भूतकाळामध्ये तरी असते किंवा ती भविष्य काळामध्ये तरी असते. सगळे संत सांगतात की तुम्ही वर्तमान काळामध्ये राहा. म्हणजे जे काही पूर्वी झालेले दुःखाचे संस्कार आहेत ते उगाळून काहीच उपयोग होत नाही. पण आपल्यासारख्या प्रापंचिकांना कोळसा उगाळल्याशिवाय चैन पडत नाही. दोघे जण जमलं तर आपण पूर्वी असं झालं, हे असं झालं, तसं झालं, कोळसा उगाळत राहतो. गीता धर्म मंडळाचे भाऊकथा म्हणून आहेत की डॉक्टर वी कुलकर्णी, ते छान झालं. कोळसा उगाळला की काळा आहे पण तोच जाळला की उजाळा देतो म्हणून. जाळूनच टाकायचं. जे काही माझं भविष्यकाळ भूतकाळ झालेला आहे ना तो पूर्ण जाळून टाकायचा. तो जाळला की उजाळा दिला, अखंड आनंदच आहे ना. नामसाधनेने हे शक्य. अखंड जर अंतःकरण वृत्ती नामामध्ये असेल तर ती विषयामध्ये जात नाही. म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत ती परमेश्वराने विधात्याने कशी बनवलेली आहेत तर ती बहिर्मुखच बनवलेली आहेत. सर्व इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही बहिर्मुख बनवलेली आहेत आणि बहिर्मुख इंद्रियांना जर अंतर्मुख करायचं असेल तर नामसाधनेसारखं दुसरं साधन नाही. गोंधळेकर मला छान म्हणतात बरं का, मन अत्यंत चंचल आहे म्हणे. त्या मनाला उलट केलं की नाम. आता मनाला उलट करायचं म्हणजेच जी बहिर्मुख इंद्रिय आहेत त्या बहिर्मुख इंद्रियांना उलट करण्यासाठी साधं सोपं साधन कोणतं असेल तर ते नामसाधन आहे. मग ते नामसाधन शास्त्राने सांगितले की पहिल्यांदा तुम्ही कसं घ्या तर वैखरीने नाम घ्या. म्हणून मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की प्रभाते मनी ना राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वधावा. पुढे वैखरी राम आधी वधावा. वैखरीने राम आधी वधा. पण वैखरीच्या पुढे कोणती वाचा आहे तर त्या ठिकाणी मध्यमा आहे. वैखरीने जर अखंड नाम घेतलं तर त्या नामाचा संस्कार मध्यमेमध्ये जातो. मध्यमेतून तो पश्चंतीमध्ये जातो आणि पश्चंतीमध्ये जर नाम स्थिरावलं तर भक्त त्या ठिकाणी नामसाधनेमध्ये स्थिर झाला असं सिद्ध होतं. आणि मग ते परेमध्ये नाम जाईल आणि परेमध्ये नाम गेल्यानंतर स्मरणाशिवाय काही प्रयत्नाशिवाय त्या नामाचं स्मरण होईल. आणि ही जी अवस्था आहे जी आपण काल विचार केला की राम हमारा जप करे हम बैठे आराम, मग तिथे गरज नाहीये. आता हे जे नाम आहे त्या नामसाधनेचा आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे की नाम आणि नामीचा अभेद आहे. शास्त्र शुद्ध विचार आहे. ज्याचं नाम आपण घेतो त्याचं नाम आणि नामीचा अभेद आहे. जसं आपण म्हटलं की माझ्या समोर राम आहे, दाशरथी राम माझ्या समोर उभा आहे. त्या दाशरथी रामाला असं सांगितलं की बाबा रे तुझं नाम सोडून तू माझ्याकडे ये, शक्य नाहीये. कारण ज्याचं नाम आहे तो आणि त्याचं नाव हे वेगळं करता येतच नाही. त्यामुळे नाम आणि नामीचा अभेद असल्यामुळे ज्या क्षणी आपण परमेश्वराचं नाव घेतो त्या क्षणी अंतःकरण वृत्ती त्या परमेश्वराशी एकरूपच झालेली असते. पण ती झालेली आपल्याला का अनुभवाला येत नाही? कारण सूक्ष्म होऊन तिथे अंतरंगामध्ये काय आपल्या बदल होतात हा आपण अभ्यासच करत नाही.
नामनामीचा ज्या वेळेला अभेद होतो तेव्हा एक थोडे विचार करू की एखादी गोष्ट आपल्याला समजते, जाणली जाते, म्हणजे काय होतं, विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षक काही शिकवताना काय होतं, त्याचं फक्त अज्ञानावरचं आवरण निघून जातं आणि मग त्या विद्यार्थ्याला कळतं की अरे हे मला समजलं बरं का. समजणं ही प्रक्रिया कशी घडते. आता समजा हा चष्मा समोर आहे, हा चष्म्याचं ज्ञान मला केव्हा होईल, या चष्म्याचं ज्ञान मला तेव्हाच होईल की ज्या वेळेला अंतरंगातील बुद्धिवृत्ती म्हणजे अंतःकरण वृत्ती ही इंद्रिय, कोणतं इंद्रिय तर नेत्र हे जे गोलक आहे, शास्त्राने जे ज्ञानेंद्रिय आहे त्याला गोलक शब्द दिलेला आहे. ह्या नेत्ररूपी गोलकातून ज्या वेळेला अंतःकरण वृत्ती डोळ्यातून बाहेर येईल आणि चष्म्याच्या आकारावरती आल्यानंतर पहिल्यांदा त्याचं अज्ञानाचं आवरण निघून जाईल, म्हणून आपल्याला प्रकाश लागतो. प्रकाशाने पहिल्यांदा अंधकाराचं म्हणजे तमाचं आवरण निघून गेलं आणि मग अंतःकरण वृत्ती ह्या चष्म्यापर्यंत जाते, या संपूर्ण चष्म्याच्या आकाराला ती व्यापते आणि व्यापल्यानंतर अंतःकरण वृत्ती चष्म्याच्या आकाराची होते. तेव्हा आपण म्हणतो की अरे हा चष्मा आहे, याचं मला ज्ञान झालं. अंतःकरण वृत्ती जेव्हा चष्म्याच्या आकाराची होते तेव्हा आपण म्हणतो मला या चष्म्याचं ज्ञान झालं. तसं ज्या वेळेला अंतःकरण वृत्ती श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नमः शिवाय म्हणते किंवा गणगण गणात बोलते म्हणते किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणते किंवा पांडुरंग हरी वाटते किंवा काय रामकृष्ण हरी, जो काय आपल्या उपास्य दैवताने दिलेला, आपल्या गुरुने दिलेला जप आहे किंवा आपल्या उपास्य दैवताप्रमाणे आपण जो काही जप करतो तो अंतःकरण वृत्तीने ज्या वेळेला त्या नामाला धरलेलं आहे तेव्हा अंतःकरण वृत्ती नामाकार होते आणि वृत्ती नामाकार होते म्हणजे ज्याचं नाव आपण घेतोय तो वाच्यांशाने. जर आपण उदाहरण बघू की श्रीराम जय राम जय जय राम जर म्हणत असेल तर हा राम वाच्यार्थाने दाशरथी राम आहे. मी काय माझ्या घरी रामागडी आहे, त्याचं पण नाव राम आहे, पण श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना मला त्या रामाची आठवण होत नाही, माझ्या घडी असणाऱ्या रामाची आठवण होत नाही, मला दाशरथी रामाची, अयोध्येचा जो राजा राम आहे त्याची आठवण होते. आता त्याचं स्मरण असताना त्यांनी म्हटलंय की अंतःकरण हा जो नाम आहे श्रीराम जय जय राम म्हणताना वाच्यार्थाने तो दाशरथी राम आहे, तर लक्षार्थाने तेच ब्रह्म आहे. नाम हेच परब्रह्म आहे आणि नाम हेच जर परब्रह्म असेल तर अंतःकरण वृत्ती जर नामाकार असेल तर तीच अंतःकरण वृत्ती रामाकार आहे आणि राम जर ब्रह्म असेल तर तीच अंतःकरण वृत्ती ब्रह्माकार आहे आणि वृत्ती जर ब्रह्माकार असेल तर त्या क्षणाचा वृत्ती जर त्या नामामध्ये स्वतःला हरवून गेलेली असेल तर तो जो अनुभव आहे तोच ब्रह्मानुभव. किती सोपं शास्त्र सांगते की नामाने येणारा अनुभव, नामाकार ज्या वेळेला वृत्ती झालेली आहे तर ती वृत्ती म्हणजेच ब्रह्माकार वृत्ती, त्या तत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. पण ज्या वेळेला त्याच्याशी एकरूप झालेलो आहोत त्यावेळेला आपल्याला कळत नाही, कारण काय झालेलं आहे की सिनर हॅज बिकम सीन, तो त्याच्यापासून वेगळा नाही, ती अंतःकरण वृत्ती तेच झालेली आहे आणि तेच झालेली असल्यामुळे त्याला काय झालंय, तिकडे काय झालंय, काय नाही, काहीही समजत नाही. पण त्या अंतःकरणात त्या विशिष्ट अवस्थेपासून ज्या वेळेला आपण च्युत होतो, खाली येतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की अरे आज माझं ध्यान चांगलं लागलं बरं का, आज माझं नाम चांगलं लागलं. फार छान म्हटलंय की श्रीराम जय राम माळ घेऊन आपण बसतो म्हणून त्या माळाला स्मरणे म्हणतात बघा. आणि मग आपण म्हणतो जप करा. शास्त्राने सुंदर म्हटलंय की जो जपावा लागतो त्याला जपावा लागतो. सुरुवातीला अंतःकरणामध्ये तो जपून ठेवावा लागतो, आठवणीने स्मरण करावं लागतं की बाबा रे मला आता मी नामस्मरणाला बसलेलो आहे, मला नाम घ्यायचंय. आपल्याला एक सवय लावून घ्यावी लागते नामस्मरणाची. याचा अर्थ ते नाम मला घ्यायचंय, याचं अखंड स्मरण करावं लागतं. आणि असं स्मरण करता करता आपण काय करतो की माळ घेतो आणि माळ घेऊन मग ते श्रीराम जय राम म्हणा किंवा ओम नमः शिवाय जे नाम दिलंय ते घेत राहतो. ते घेत राहता सुद्धा बरेच वेळा असं घडतं, पहाटेच्या वेळेला बसताना आपण काय करतो की आपलं लक्ष त्या नामापेक्षा सुद्धा कशावरती असतं तर त्या माळेवरती जास्त असतं. संतांनी सुंदर सांगितलंय, माधवनाथ म्हणून पुण्याला मोठे संत होते, ते असं म्हणायचे की एक साधकांनी लक्षात ठेवायचं, नामधारकांनी लक्षात ठेवायचं की त्यांनी स्मरणी घेतल्याशिवाय जसा राम भेटणार नाही तसा रामनामाशी एकरूप झाल्यानंतर स्मरणी गळून गेल्याशिवाय सुद्धा राम भेटणार नाही. आपली सगळ्यांची स्मरणी गळते, माळ गळते, पण ती झोपेनी गळते. रामनामाशी एकरूप झाल्यामुळे गळत नाही.
डुलकी लागते आपल्याला, आणि ती झाकल्यानंतर किंवा थांबल्यानंतर आपण म्हणतो अरे अरे माझं नाम थांबलं, पण पुन्हा आपण नाम घ्यायला लागतो. पण त्या तत्वाशी सर्व देहभान विसरून आपण त्या तत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्नच करत नाही. त्यामुळे नामस्मरण दोन शब्द आहेत बरं का. नामस्मरण जोपर्यंत करायचंय, नाम जोपर्यंत घेणं हे आहे, तोपर्यंत ते कर्तृतंत्र आहे. आणि कर्तृतंत्र म्हणजे जीवानी कर्तृत्वाने जे करण्याचं तंत्र आहे तो मंत्र धरायचा आणि ते करण्याचं तंत्र, त्याचं ते टेक्निक सगळं जाणून घ्यायचं. म्हणून नाम घेणं हे कर्तृतंत्र आहे. पण नाम घेऊन घेऊन ज्याचं नाम घेतोय त्याचं काही कारण नसताना सहज होणारं स्मरण हे वस्तुतंत्र आहे. आणि वस्तुतंत्र म्हणजे जिथे काहीच करायचं नाही, जे सहज उपलब्ध. काय करणार तिथे? स्मरण कधी होईल काही सांगता येत नाही. पण नाम घेता घेता ज्याचं नाम घेतोय त्याचं स्मरण झालं की ते वस्तुतंत्र झालं. तिथे सहजावस्था, म्हणून गीतेमध्ये सुंदर म्हटले, उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यान धरणा. तीर्थयात्रा त्यांनी म्हटलं की अधम आणि मूर्खस्थ प्रतिमा दे. टप्पे एक 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 की ज्याला आपण फार उत्तम साधन करतो त्याला संतांनी अगदी खाली जाऊन बसव. जी तीर्थयात्रा आपण हाय दाय मोकलून 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 तीर्थयात्रा करतो, पण ती तीर्थयात्रा करताना तरी काय करायचं? माऊलींची एक सुंदर आहे की नामस्मरण कशा प्रकाराने नामस्मरण करा. ती माऊली ज्ञानेश्वरांची मुळात गीतेतली ती ओवी आहे, पण त्याचा माऊलींचं वर्णन फार सुंदर आहे. माऊली असं म्हणतात की नाम जप यज्ञ तो परम. काय सुंदर म्हटले की नाम जप हा एक यज्ञ आहे. नाम जप यज्ञ तो परम. परम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ यज्ञ कोणता असेल तर नाम साधन हा परम श्रेष्ठ यज्ञ. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानादी कर्म. त्याला कोणतंही कर्म बाधू शकत नाही. त्याला स्नान केलं पाहिजे, त्याला स्नान न केलं पाहिजे, कोणताही बंध त्याला नाही. ते स्त्रियांनी घेतलं पाहिजे किंवा ते कोणी घेतलं पाहिजे, त्याला चहू वर्णा नामाधिकार. कोणीही नाम घ्या. ज्या जीवाला असं वाटतंय की मला मुक्त व्हायचंय त्यांनी नाम घ्यावं आणि नाम घेऊन त्यांनी मुक्त व्हावं. एकही बंधन त्या नाम साधनेला नाही. म्हणून नाम जप यज्ञान परम, बाधू न सके स्नानादी कर्म. नामे धर्म अधर्म. काय माऊली म्हणतात बघा, नामाने धर्म आणि अधर्म दोन्ही पावन होतो. मग आपल्यासारखे प्रापंचिक म्हणतात छान आहे बरं का, नामाने जर अधर्म पावत असेल तर आपण अधर्मच करावा असं नाहीये. पण नाम साधनेमध्ये जर अधर्म घडलं तर तो सुद्धा धर्म जातो. आता धर्मकर्म आपण पुष्कळ करतो. शास्त्राने सुंदर सांगितले की ज्या वेळेला तुम्ही धर्म कर्म कराल त्यावेळेला तुम्हाला पुण्य मिळेल, ज्या वेळेला अधर्म कराल त्यावेळेला पाप मिळेल. आता ह्या सगळ्यातून आपल्याला मुक्त व्हायचंय. पापही करून घ्यायचं नाही, पुण्यही गमवायचं नाही. म्हणजे जे आपलं संचित आपण घेऊन आलेलं त्या संचितामध्ये कसलीच भर घालायची नाही आता. कारण का आता जर मुक्त व्हायचं असेल तर याची देही याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा. आता जे काही कर्म आपलं संचित घेऊन आलेलं होतं, आपलं अरे प्रारब्ध आपल्याला भोगूनच संपायचं, त्याला काही शास्त्राने म्हटले की इलाज नाही. तुम्ही कितीही धार्मिक कर्म करा तरी तुम्ही कधीतरी आजारी पडणार, काहीतरी तुम्हाला लागणार, काहीतरी घडणारच. एखादं दुःख मानसिक म्हणा आध्यात्मिक म्हणा हे होणारच, कारण ते प्रारब्ध आपण घेऊन आलेलो. क्रियमाण कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे, पुढे आपण काय करायचं ते. मग क्रियमाण कर्म स्वातंत्र्याने ज्या वेळेला आपण नामसाधन करू त्यावेळेला त्यांनी असं म्हटलंय की जे संचित घेऊन आलेलं आहे ते संचित कसं काय जाईल, ते संचित जाळण्याची काय अवस्था. कारण किती म्हटलं तरी आपण कर्म करत राहणार, त्या कर्माचं फळ आपल्याला मिळत राहणार आणि ते पुन्हा आपल्याला भोगत राहावं लागणार. या जन्मीचं पुष्कळ धर्मकर्म केलं, अनेक संतांची सेवा केली, सगळी केली, पुण्य गाठीत झालं. पण पुण्य गाठीत झाल्यानंतर ते पुण्य पुन्हा भोगायला यायला पाहिजे. फार माऊलींची सुंदर होती की पापात्मक पापे नरका जायचे. पाप केलं तर नरकामध्ये गेलं, पण पुण्यात्मक पापे स्वर्गात जायचे. पुण्यात्मक पाप म्हणजे समजा सत्यनारायणाची पूजा केली, सत्यनारायणाच्या पूजेचा हेतू काय? चला बरेच दिवस काही माझं राहिलेलं आहे, या मित्रांना बोलवलेलं नाही म्हणून सत्यनारायणाची पूजा करा. घरामध्ये जरा मुलीचं लग्न ठरलं नव्हतं म्हणून लग्न ठरलं, सत्यनारायणाची पूजा करा. सगळ्या कामाने सत्यनारायणाची पूजा केली. एका सत्यनारायणामध्ये म्हणजे सद्गुरू म्हणतात किती दगड मारतात त्या भक्तालाच माहिती, दंडेच मारत असतं म्हणा. म्हणजे जी धर्म कर्म करतो त्याही मध्ये सकामता आहे. आता हे पुण्यात्मक पापे म्हणजे पुण्यात्मक कर्म केलंय पण ते पुण्यात्मक पाप झालं, स्वर्गात जायचे, माते पाविजे ते शुद्ध पुण्य. मग काहीच नाही, फक्त परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जे नाव घेतलं जातं माते पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि त्याच्या इच्छेने जे काही नामसाधन केलं जातं ते अत्यंत शुद्ध कर्म. आणि मग म्हटले की नामे पावन धर्म अधर्म. धार्मिक कर्म करताना सुद्धा काय करावं म्हटलंय की नाम साधन करावं. समजा देवाची पूजा कराय,
आपण बरेच वेळेला असं घडतं की टेप रेकॉर्डर लावून ठेवतो बरं, पण शास्त्र असं म्हणतं की टेप रेकॉर्डरने दिवसभर जरी श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं तरी तो टेप रेकॉर्डर मुक्त कधीही होणार नाही. कसं काय तो मुक्त होईल? तो नाही मुक्त होणार. पण ते जर श्रीराम जयराम मी म्हटलं तर मला मुक्त होण्याची शक्यता आहे. आमच्याकडे शिवथरगळीमध्ये एक वर्ष मामाने आम्हाला जग दिला बरं का. दरवर्षी चातुर्मासात मामा काहीतरी नेम देतात आम्हाला, काय करायचं. एक वर्ष नेम दिला, 13 वेळा रोज श्रीराम जयराम जय जयराम लिहायचं. फक्त 13 वेळा अतिशय शांतपणे श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं आणि 4 महिने रोज श्रीराम जयराम जय जयराम लिहायचं. 13 अक्षरी जप. काय 13 वेळा लिहायला मला वाटतं अवघड नाहीये. पण आमच्यापैकी एक डोकं अतिशय विद्वान होता मुलगा, अतिशय. तो म्हणाला काय ना अण्णा आपण असं करूया का. म्हणाले आपण ना त्याचा शिक्का करून घेऊया, श्रीराम जयराम जय जयराम शिक्का मारू म्हणाले. म्हणजे किती तर श्रीराम जयराम जय जयराम शिक्का मारायला तितकाच वेळ लागेल. आता शिक्का मारून मी खरंच मुक्त होण्याची शक्यता आहे का? नाही मुक्त होण्याची शक्यता. पुढे म्हणाला नाही तेही फार आहे, आपण असं करू कॉम्प्युटरमध्ये फिडत करून टाकू, एकदा श्रीराम जयराम बटन दाबलं 13 वेळा तयार. असं शॉर्टकट केलं की भगवान तर म्हणाले तुलाही शॉर्टकट मी देतो, तो काय मला मुक्त करेल. फिर म्हणाली इथे नाही मला तो मुक्त करा. जे नामसाधन संतांना अपेक्षित आहे, साध्य साधन उभयरूप असणार आणि कृतीतंत्रातून सहज वस्तुतंत्रामध्ये जाणार ते जे आहे ते नामसाधन जे आहे ते अत्यंत महत्वाचे आहे. जसं आपण बघितलं की अंतःकरण वृत्ती जर ती नामाकार असेल तर ती ईश्वराकार असते, तर ती ब्रह्माकार असते. आणि ती ब्रह्माकार अंतःकरण वृत्ती जितकी अखंड राहील तितकी विषयाची जी वासना आहे ती अंतःकरण वृत्ती विषयामध्ये राहणार नाही. आणि अंतःकरण वृत्ती जर विषयामध्ये राहिली नाही तर जीव त्या जितका वेळ नाम चाललेला आहे तितका वेळ तरी विषयापासून अलिप्त राहील. त्या अंतःकरण वृत्तीमध्ये एकही स्फुरण होणार नाही. आणि स्फुरण होणार नाही म्हणजेच वासना निर्माण होणार नाही. आणि वासना निर्माण होणार नाही याचा अर्थ आसक्ती नाही. आणि आसक्त रहित होण्यासाठी सहज सोपं साधन कोणतं असेल तर नामसाधन. किती सोपं दिले, पण फारच सोपं आहे आणि म्हणून आपण करत नाही. कारण फुकाचे नाम घेताना ते पैसे दिले ना, ध्यानाला 500 रुपये दिले की लोक ध्यानाला बसतात. अरे क्लासला 500 रुपये दिले बरं का, मग ध्यानाला बसावं. पण संतांनी सांगितले घरी बसल्याबरोबर नाम घ्या, दुसरं काही घ्यायची गरज नाही. पण ते फुकट मिळाले आपल्याला किंमत. नामसाधनेचा आणखी अत्यंत महत्वाचा टप्पा शास्त्र शुद्ध कोणता असेल तर त्याने असं म्हणलंय की एक आपण बघितलं की नाम नामीचा अभेद आहे. नाम ज्याचं नाम आहे तो आणि त्याचं नाव त्याच्यामध्ये वेगळेपणा नाही, ते दोघं एकच आहेत. कारण नाम नामीचा अभेद आहे. आणि नाम नामीचा ज्या वेळेला अभेद आहे त्यावेळेला त्याने असं म्हणलंय की प्रत्येक काम करताना ज्या वेळेला आपण नाम घेतो, उदाहरणार्थ मी भाजी चिरते, भाजी चिरताना नाम घेते. आता अगदी सूक्ष्मतेने विचार केल्यानंतर मी ज्या वेळेला भाजी चिरते त्यावेळेला ती भाजी हा एक सूक्ष्म जीवच आहे. आता तो सूक्ष्म जीव ह्या उदरभरणासाठी शास्त्राला मान्य आहे. कोणतं अन्न शास्त्राला खाल्लेलं मान्य आहे की जे आपण माझ्या स्वाधीन होतं ते अन्न मी खाणं हे शास्त्राला मान्य आहे. मी ज्या वेळेला एखाद्या झाडापाशी देतो, ते फळ तोडतो, ते झाड माझ्यापासून पळून जात नाही, ते फळ खाणं, ते जी झाड आहेत ती पानं फुलं ही खाणं मला मान्य आहे. पण एखादा जीव आहे जर मी त्याच्या जवळ गेलो तो जीव माझ्यापासून पळूनच जातो. याचा अर्थ जो जीव माझ्यापासून पळूनच जातो ते अन्न परमेश्वरांनी माझ्यासाठी ठेवलेलं नाही. जे आपण माझ्यासाठी स्वाधीन झालेलं आहे ते अन्न ईश्वराने माझ्यासाठी ठेवलेलं आहे. पण जे माझ्यापासून पळून जातं ते धर्माला मान्य नाही, ईश्वराला मान्य नाही, वेदांना तर मान्य नाहीच नाही. मग अशी भाजी चिरताना ज्या सूक्ष्म जीव सुद्धा त्या ठिकाणी कदाचित होत असतील. किंवा आपण काही म्हणजे चटणी कुटतो, चटणी कुटताना एखादी बारीकशी मेंढी सुद्धा त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. आणि मग आपण घालतो त्या जीवाचं काय. कारण ज्या ज्या ठिकाणी स्फुरण आहे, ज्या ज्या ठिकाणी चैतन्य आहे त्या ठिकाणी जीवभाव आहे. आणि जीवभाव असेल तर त्या किती जीवभाव आपण मारत असतो आपल्याला कळत नाही. वातावरणामध्ये सूक्ष्म जंतू आहेत, बोलताना आपल्या वाणीचा जो ओघ आहे त्या वाणीच्या ओघाने कितीतरी जंतू सूक्ष्म मरण पावत असतील. याचा अर्थ ही नकळत हत्या जीवाच्या हातून घडत असते. आणि मग शास्त्र असं म्हणतं, संत असं म्हणतात अशी क्रिया करताना जर तुम्ही श्रीराम जयराम जय जयराम किंवा काय तुमचं जे काही नाम आहे ईश्वराचं ते नाम घेऊन जर कर्म केलं तर काय घडतं. काय सुंदर प्रक्रिया आहे. त्याने असं म्हटलंय श्रीराम जयराम जय जयराम म्हणताना मी जर भाजी चिरली तर भाजी चिरण्याचं जे काही कार्य केलं ते मी कर्म केलं. कर्म कोणी केलं तर या जीवानी कर्म केलं. जीवानी कर्म केलं, जगतामध्ये त्यांनी कर्म केलं. आणि कर्म कोणतं केलं तर भाजी चिरण्याचं कर्म केलं असेल किंवा काही लिहिण्याचं कर्म करत असेल किंवा एखाद्यामध्ये वर्गामध्ये माझा विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याला ओरडण्याचं मी कर्म केलं असेल.
संतापले माझा वडिलांनी माझा विद्यार्थी एखादा चुकीचा वागत असेल तर मी त्याला फटकावून काढणार आहे, पण सरळ वेळ आहे की त्या ठिकाणी त्याला रागवणं हे त्याच्या अत्यंत हिताचं असेल तर ते कर्तव्य. तलवारीने मऊपणा धारण केला तर तो काय उपयोगाचा आहे? काही उपयोगाचाच नाही. फक्त ती तलवार शत्रूसाठी वापरावी, आपल्या लोकांसाठी वापरू नये. आत्यंतिक मानवाचं हित ज्या ठिकाणी समजलं जातं ते पुण्य आहे, आणि मानवाचं हित ज्या ठिकाणी समजून न जाता कृती केली जाते त्याला पाप असं शास्त्राने म्हटलंय. आणि अशी भाजी चिरताना ज्या वेळेला श्रीराम जय जय राम असं म्हणत ज्या वेळेला जीव करतो त्यावेळेला असं म्हटलंय, केलं जाणारं कर्म आणि करता जीव ह्याच्या मध्ये कोण येतं तर त्याच्यामध्ये नाम येतं. आणि त्या कर्माचा लेप कुणाला लागतो तर त्या नामाला त्या कर्माचा लेप लागतो, आणि कर्माला नामाचा लेप लागतो. नामाचा नामी जो आहे त्या नामाच्या नामीला तो लेप लागतो, आणि कर्माचा लेप ज्या वेळेला नामाच्या नामीला लागतो त्यावेळेला करता जीव अलग सहजपणे त्या कर्मापासून अलग होतो. आता त्या कर्माचं जे फळ पाप आणि पुण्य असेल ते जीवाला भोगायलाच लागत नाही. ते कोणाकडे गेलं की ते कर्म कोणी भोगलं ते त्या नामाचा जो नामी आहे त्याच्याकडे त्याचा लेप निघून जातो. तुकाराम मला सुंदर म्हणतात बरं का, की तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च तुझ्या ना. फार तुकारामांची सुंदर ओवी आहे की नामसाधनेमध्ये जीव कसा अलग होतो त्यासाठी तुकाराम महाराज एक दृष्टांत देत आहेत. ते म्हणतात तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च तुझ्या नावे. आपल्याला वाटेल तुकाराम महाराज देहूमध्ये राहत होते, कधीतरी जाऊन मिसळ खात होते, कधीतरी जाऊन भजी खात होते. काय त्यावेळेला मिसळ आणि भजीच मिळणार, दुसरं काय मिळणार? आणि महिन्याचं बिल काय विठ्ठल येऊन देत होता असं नाही. तुका म्हणे खावे प्यावे, मी जे काही खातो, मी जे काही भोगतो, मग जे काही भोग मला भोगावे लागतात ते भोग मला भोगायला भोगले पाहिजेत अशी इच्छा पण नाही आहे. ज्या वेळेला प्रत्यक्ष शिवाजी महाराज त्या तुकारामांकडे गेलेत, एवढा नजराडा घेऊन गेलेत, तो भोगच आहे पण त्यांनी तो घेतला नाहीये. म्हणजे तुका म्हणे खावे प्यावे हा जो भोग आहे हा सगळा कोणाच्या नावे? तो तुझ्या नावे मी पाठवून दिलेला आहे. माझं पाप माझं पुण्य मी जे काही कर्म करतो हे विठ्ठला विठ्ठल विठ्ठल मी म्हणतो आणि सगळं तुझ्याकडे पाठवून देतो. त्यामुळे माझा पापाचाही लेप तुलाच, पुण्याचाही लेप तुलाच, आणि मी कसा झालो तर त्या कर्तृत्वापासून अलग झालो. काय सुंदर नामसाधन, काय उंचीच आहे. एकही जीवाला मी केलं हा अहंभावच त्या ठिकाणी येत नाही, कारण मी करताच नाही. पण मी करता नाही यासाठी पहिल्यांदी नामसंस्कार जो आहे तो वैखरीमध्ये करावा लागतो. वैखरीतला केलेला जाणीवपूर्वक केलेला हळूहळू प्रवास जो आहे तो ईश्वराच्या कृपेने परामध्ये पर्यंत जाऊन स्थिर होतो. आणि असं हे जे नामसाधन आहे अत्यंत श्रेष्ठ उंचीचं असं साधन विलक्षण. म्हणून म्हटलंय की नाम जप यज्ञ तो परम बाधून सके स्नानादी कर्म. नामे धर्म अधर्म. अधर्म कसा काय धर्मानी? नामसाधनेने पावन होईल. एक छान कबीरांची कथा आहे बरं का त्याच्या संदर्भामध्ये. कबीर महाराज असेच आपले तुकाराम महाराजांसारखे फाटके नेहमी रस्त्यावरती बसायचे. राम 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 श्रीराम जय राम जय जय राम शिवाय दुसरं ते काही बोललेच नाहीत. अखंड रामाचं नाम त्यांच्या मुखामध्ये असायचं. आणि असे एक दिवस असताना त्यांच्याकडे म्हणे बरेच संत आले. आता संत आल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं घरामध्ये इतके संत आले यांना आपण जेव घालावं, पण काही काम केलेलंच नाही. मुळे कधीतरी ते शेले विणायचे नाहीतर काही नाही. ते रामनामामध्ये त्यांच्या घरामध्ये दान देणं. मग मुलाला म्हणाले म्हणे की आपल्या गावाचा जो जमीनदार आहे मोठा श्रेष्ठ कोणीतरी माणूस होता, श्रीमंत माणूस होता, त्याच्याकडे मोठं धान्याचं कोठार होतं. तू असं कर, ते धान्याचं कोठार आहे ना ते धान्याचं कोठार जाऊन फोड, त्यातलं धान्य चोरून आण, का तर आपल्या घरी या संत येणार आहे. काय भाव आहे बघा की माझ्याकडे संत येणार आहेत, त्यांना भरपूर जेवायला घालायचे आपल्याला, तू जाऊन चोरी करून घेऊन ये. आणि कबीरांनी जाऊन मुलाला सांगितलं चोरी करून घेऊन ये. कबीरांचा मुलगा तिकडे गेला, त्यांनी ते धान्य सगळं चोरी करून आणलं, अन्न शिजवलं, सर्व संतांना जेवायला वाढलं. पण मग मात्र अंतःकरण इतकं शुद्ध आहे रामनामाने, त्यांना गप्प बसेना. चल म्हणाले आता आपण दोघ जण त्या जमीनदाराकडे जाऊया. कबीर आणि कबीरांचा मुलगा दोघंही त्यांना नक्की माहितीये की आज आपण अधर्म केलेला आहे, नामसाधनेमध्ये अधर्म केलाय, पण तरी सुद्धा म्हणाले आपण जाऊन आपल्या चुकीची जबाबदारी जबानी तिथे जाऊया. आणि दोघंही त्या ठिकाणी त्या जमीनदाराकडे गेले आणि त्या जमीनदाराला सांगितलं की आज आम्ही आपला अपराध केलाय. काय अपराध केलाय? म्हणजे माझ्याकडे संत यायचे होते आणि म्हणून मी तुमच्या संपूर्ण त्या धान्याच्या कोठारातून ते फोडलं आणि धान्य घेऊन गेलो. आता तुम्हाला काय शिक्षा करायची ते आम्हाला शिक्षा करा.
पण जमीनदाराला कळलं की खरंच दारिद्र्य या ठिकाणी होतं आणि कबीरांसारखा संत जो आहे की ज्याच्या घरात अन्नधान्य नाहीये, याचा अर्थ इतका मोठा संत आपल्या गावामध्ये काशीमध्ये आहे, पण आपण त्याची दखल घेतली नाही, याची लाज त्याच जमीनदाराला वाटली आणि त्यांनी सांगितलं यानंतर वर्षभर जे काही तुमचं असे संतांचे जे तुम्हाला जे काही उत्सव करायचे ते सगळं धान्य मी करून देईन. म्हणून त्यांनी धान्य पाठवायला सुरुवात केली. याचा अर्थ केलेला अधर्म आहे. नामे पावन धर्म अधर्म. अधर्म जरी तो नामसाधनेमध्ये संतांसाठी केला तर तोही नामसाधनेने नामे पावन धर्म अधर्म. नाम परब्रह्म वेदार्थी. वेदामध्ये ज्याला ओंकार म्हटलेलं आहे त्यालाच संतांनी नाम म्हटलेलं आहे. आणि ओंकार म्हणजे काय तर ते आलंबन आहे. निर्गुण निराकाराची उपासना आपल्याला करता येत नाही. सगुणामध्ये असणारे आपण निर्गुणाचा लाभ आपल्याला धरता येत नाही. इंद्रियांचा आनंद भोगणारे आपण अतिंद्रिय आनंद उपभोगू शकत नाही. म्हणून मग आपल्यासाठी कसलं तरी आलंबन लागतं. मग ते आलंबन कसं तर कधी आपण रामाच्या मूर्तीचं आलंबन घेतो, कधी विठ्ठलाच्या मूर्तीचं आलंबन घेतो, किंवा जो ज्ञानी असेल तर त्या ओंकाराचं आलंबन घेतो. पण काहीतरी आधार आलंबन, आणि हे जे आलंबन आहे त्या आलंबनालाच नाम असं म्हणतात. आणि ते नाम म्हणजेच ज्याचं ते नाम आहे त्या परब्रह्माचं ते नाम. नाम परब्रह्मे वेदार्थी. माऊलींचं वचन काय सिद्धांत आहे बरं का. भूमिती अशी आहे, नाम जप यज्ञ तो परम बाधू न सके स्नानादी कर्म. नाम आहे पावन धर्म अधर्म. नाम परब्रह्म वेदार्थी. वेदांचा जो जे संबंध सार आहे ते वेदांचा तो अर्थ अमासीचे ठावा येराने वहावा भाव माता तुकाराम महाराज नाही की वेदांचं सार कोणतं असेल तर फक्त राम. दोन शब्द तुलसीदास म्हणतात की सगळ्या वेदांचं सार कशात असेल तर फक्त राम या शब्दामध्ये आहे. आणि ते जे नाम आहे ते नाम त्याचं सहज होणारं स्मरण आणि ते नाम आणि त्याचं होणारं स्मरण हे दोन्ही मिळून कोणती भक्ती असेल तर ती नामस्मरण भक्ती आहे. म्हणजे प्रत्येक जीवाला प्रत्येक कर्मापासून कर्तृत्वापासून सहज अलग करायचं आणि कर्तृत्वापासून तो अलग झाला की पुढे त्याच्या संचितात भर गेली नाही आणि प्रारब्ध बघून संपवायचं. आणि मग आता आलेलं संचित काय करायचं त्याचा पुढचा विचार करू. पण निदान पुढच्या संचितात भर न घालण्या इतकं तरी श्रेष्ठ कोणतं साधन असेल तर ते नामसाधन असेल. आता इथे लक्षात येईल की नामसाधन किती उंचीचं साधन. फक्त ह्या उंचीचं साधन कोणत्या भावाने करायचं तो एकच भाव धरायचा की हाती नाम म्हणजे मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची असं तुकाराम महाराज. म्हणजे ज्या क्षणी माझ्या मुखामध्ये नाम आहे त्या क्षणी मी मुक्तच आहे. त्या क्षणी माझ्यावरती कोणतंही बंधन नाही. ज्याची क्षणी अनुग्रह केला त्याची क्षणी मोक्ष झाला. बंधन नाही, आत्मयाला बोलवची नाही. हे जितकं ठामपणे समर्थ सांगतायत तितक्याच ठामपणे तुकाराम महाराज म्हणतात की मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. रोकडी साक्ष आहे की ज्या क्षणामध्ये नामसाधन घेतलेलं आहे त्या क्षणामध्ये तो जीव मुक्त झालेला आहे. आणि असा तो जीव मुक्त होण्यासाठी कोणतं साधन असेल तर ते नामसाधन आहे. समर्थांचा एक थोडा विचार बघू. ते म्हणतात नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले. नामे पाषाण तरले. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे की ज्या वेळेला सीतामाईची शोध करायचा होता त्यावेळेला त्या मारुतीरायांनी हनुमंतांनी सगळे काय केले, सगळ्या वानर सेनेनी ते पाषाण टाकले आणि त्याच्यावरनं प्रभू रामचंद्र आणि ही सगळी वानर सेना त्याच्यावरनं गेली. नामे पाषाण तरले हा झाला वाच्यार्थ. लक्षार्थ काय? लक्षार्थ जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अर्थापर्यंत जाता येणार नाही. नामे पाषाण तरले याचा अर्थ अत्यंत कठोर जरी असेल, अत्यंत तमोगुणी जरी जीव असेल तरी सुद्धा नामे पाषाण तरले याचा अर्थ पाषाणारूपे पाषाणाप्रमाणे ज्याचा अत्यंत कठोर हृदय आहे तो सुद्धा नामसाधनेने तरुण जातो. त्याचं अंतःकरण अत्यंत मातीसारखं हळुवार मऊ होतं आणि माती जितकी मऊ आहे त्या ठिकाणी तुम्ही काही पेरा ते उगवायला येईल. कडप्पा असेल त्याच्यावरती कितीही पाणी घाला त्या पाण्याचा संस्कार त्या ग्रॅनाइट वरती कधी होणार नाही. आपण भले घरामध्ये म्हणू ग्रॅनाइटचा ओटा आमचा छान आहे पण त्याच्यावरती काही पाणी घाला त्याच्यावरती संस्कारच होणार नाही. पण मातीचा मऊ असेल तर त्या ठिकाणी संस्कार होईल. म्हणून हे जे कठोरपणे नामे पाषाण तरले नामसाधनेने पाषाणारूपी अत्यंत कठोर असणारे जीव सुद्धा कसे तर असंख्यात भक्त तरुण गेले समर्थ सांगतात. पुढे म्हटले सहस्त्र नामामध्ये कोणी एक म्हणता होत असे सार्थक नामस्मरता पुण्यश्लोक होई जे सोय. अत्यंत महत्वाची गोष्ट. सहस्त्र नामामध्ये कोणी एक म्हणता होत असे सार्थक. हजारो लोक नाम घेतात पण त्या नामसाधनेने तरुण राहणारा एखादा तुकाराम महाराजांचा
कारण नामसाधन त्या उंचीचं करतच नाही. नाम करताना करताना पुढे आपलं असंच असतं की नामसाधनेची जी काही पथ्य आहेत ती पाळतच नाही. नामसाधनेची काही पथ्य आहेत की ज्याचं नाम घेतात त्याचं स्मरण असलं पाहिजे आणि बरं पुन्हा त्याचं स्मरण त्या नामसाधनेची आणखी उंची अशी की ते नामसाधन पूर्ण जाणूनपूर्वक केलं पाहिजे. बरेच वेळेला आपण असं करतो की संत सांगतात ना नाम घ्या, आम्ही नाम घेतो, पण त्या नामाचं ज्ञानाचं काय पुढे? ज्याचं नाव घेतोय त्याचं ज्ञान काय? ह्याच्या सगळ्या आपल्या वाटा बंद असतात आणि हे जोपर्यंत आपण जाणून घेऊन करत नाही तोपर्यंत सगळं समजत नाही. भक्ती मार्गामध्ये, ज्ञान मार्गामध्ये आपण जे काही करतोय कशासाठी करतोय समजून घेऊन केलं पाहिजे. नाम जर साक्षात परब्रह्म आहे तर परब्रह्म सच्चिदानंद रूप आहे आणि परब्रह्म जर सच्चिदानंद रूप आहे, नाम जर आनंद रूप आहे, परमेश्वरचा आनंद रूप आहे, तर मला ते नाम आनंदानेच दिलं पाहिजे. खरंच मला ते नाम आनंद देतं का? तुकाराम महाराज म्हणतात की नाम अमृता, किंवा जनाबाई म्हणते अमृता होनी गोड नाम तुझे देवा. मला कुठे अमृताचा अनुभव आहे? मला अमृताचा अनुभव नाहीये. मला ते नाम अमृताचा अनुभव देत नाही. याचा अर्थ जसं नाम आम्ही घेतो, संतांनी सांगितलंय, शास्त्राने सांगितलंय, तसं नाम आम्ही घेत नाहीये. घेणाऱ्यामध्ये गडबड आहे, नामामध्ये गडबड नाहीये. मग नाम कसं घेतलं पाहिजे? त्याने असं म्हणते एक तर म्हणजे मुळामध्ये नाम अत्यंत प्रेमाने घेतलं पाहिजे. ज्या परमेश्वराचं मी नाव घेतोय ते अत्यंत प्रेमाने घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे मी अत्यंत श्रद्धेने घेतलं. मला अत्यंत श्रद्धा पाहिजे की हे नामसाधन मला तारून देणार. तिसरी श्रद्धा कोणती असेल तर नाम हे साधन नसून ते साध्यच आहे. सुरुवातीला नाम साधन आहे, ते नामच मला साध्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि पोहोचवल्यानंतर जीवावरती झालेला तो संस्कार आहे म्हणून मुखामधला माझ्या नाम कधीही जाणार नाही. कारण आपण जाणीवपूर्वक केलेला तो संस्कार आहे. सुरुवातीला कर्तृतंत्राने तो आपल्या अंतःकरणावरती केलेला तो संस्कार असल्यामुळे नंतर ते नाम कधी जाणार नाही, कारण तो जीवाला त्याची सवय लागली. थोडं बघू की नामच नामाचं ज्ञान. या नामसंदर्भामध्ये एक सुंदर प्रक्रिया नामाची काय अंतःकरणामध्ये घडते त्याची प्रक्रिया रामसुखदास महाराज जे आहेत गीता प्रेस मंडळचे, काल आपण ज्यांचा उल्लेख केला, त्यांनी सांगितले. त्यांनी असं म्हटलं की नाम अत्यंत तुम्ही निष्कामतेने परमेश्वरात नाव घे, अत्यंत प्रेमाने. रामा मला फक्त तुझी प्राप्ती व्हावी म्हणून या इच्छेने जर तुम्ही नाम घेत गेलात तर त्याने असं म्हणले की त्या नामाचा काय परिणाम होतो की तो नाम सच्चिदानंद, सच्चित आनंद. पहिल्यांदा सदरूप आहे. सद म्हणजे विषय निरपेक्ष असलेलं अस्तित्व, अखंड अस्तित्व आहे. आहे परमेश्वर हा आहे. हे जे असणं आहे कशाच्या वाचून तरी असणं, निरपेक्ष असणारं जे अस्तित्व आहे त्याला म्हणतात सत. चित म्हणजे ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. जाणण्यासारखं काही नाही पण ज्ञान आहे. झोपेमध्ये बघा आपण गाढ झोपलेलो असतो, खूप छान झोप लागलेली असते, पण त्या गाढ झोपेमध्ये सुद्धा मी आहे असं ज्ञान आपल्याला आहे. म्हणून झोपेतून उठल्याबरोबर आपण लगेच म्हणतो की अरे मला काय छान गाढ झोप लागली होती. गाढ झोपेमध्ये सुद्धा ज्ञान आहे. म्हणजे ज्ञेय निरपेक्ष ज्ञान जे आहे ते जे तत्व आहे ते पण कसं आहे. आणि तिसरं म्हणजे विषय निरपेक्ष आनंद. आत्ता जो आपल्याला आनंद मिळतो तो विषय निरपेक्ष. मला कोणी म्हटलं काय हलका ती साडी खूप छान आहे ना, ही साडी मला आनंद देते. मला भूक लागली की मी छानपैकी चमचमीत छानपैकी पोहे करून खाते, ते पोहे मला आनंद देतात. कुणीतरी माझी स्तुती करतं, मला खूप बरं वाटतं. वा कान, हा आनंद मला मिळतो. याचा अर्थ आतापर्यंत आपल्या जीवाला अशी एक सवय लागलेली आहे की आपण विषयाने आनंद होतो, पण विषय निरपेक्ष असणारा आनंद जो आहे ते सच्चित आनंद. आणि सच्चित आनंद हे माझं स्वरूप आहे आणि ते माझं स्वरूप असल्यामुळे बघा प्रत्येक जीवाला असं वाटत असतं की मी असावं. आपल्यापैकी कुणाला तरी असं वाटतं का की मी मरावं? आपल्याला असं वाटत नाही, कारण सच्चिदानंदाचा मी अंश असल्यामुळे मी असावं असं प्रत्येकाला वाटतं. मला नाना प्रकारचं ज्ञान मिळावं असं मला वाटतं, कारण ज्ञान हे माझं स्वरूपच आहे. आणि मला दुःख मिळावं असं कधीच मला वाटत नाही, मला सुखी मिळावं असं वाटतं, कारण सच्चिदानंदाचा मी अंश आहे. त्या सगळ्या माझ्या सहज प्रेरणा आहेत. मी असावं, मी ज्ञानी असावं आणि मी सुखी असावं, या सहज माझ्या असणाऱ्या प्रेरणा आहेत. कारण का तर त्याचाच मी अंश आहे. आणि म्हणून माझी प्रत्येक कृती ही सुखासाठी आहे, माझी प्रत्येक कृती ही ज्ञानासाठी आहे आणि माझी प्रत्येक कृती हे माझं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. आपण का शिकतो? आपण चांगले का वागतो? कारण का आता माझ्या अस्तित्वाची लोकांनी दखल घ्यावी म्हणून.
याचा अर्थ या 3 प्रेरणा या सहज माझ्या अंतरंगात असलेल्या प्रेरणा आहेत. आता नामसाधनेने काय घडतं, फार सुंदर रामसुंदरजी म्हणतात की ज्या वेळेला तुम्ही विषय निरपेक्ष काही नाही फक्त परमेश्वराची प्राप्ती म्हणून नाम घ्याल, त्यावेळेला ते नाम तुम्हाला विलक्षण आनंद देईल. कदाचित असं घडून जाईल की त्या भक्ताच्या जीवनामध्ये तो नाम जो आहे तो नाना प्रकारचे काही चमत्कार करेल, होणार आहे चमत्कार त्याचे. त्या नामाचा साध ज्यावेळेला भक्त त्याला परमेश्वराला साध घालतो, त्या साधाला त्याच्या प्रतिसाद मिळणार आहे, त्याच्या जीवनामध्ये काही सुख नकळत येणार आहेत, नकळत काही चमत्कार घडणार आहेत आणि मग त्याच्या नामावरती विलक्षण श्रद्धा बसणार आहे आणि मग ते नाम त्या भक्ताला त्या नामधारकाला विलक्षण आनंद देईल आणि तो आनंद मिळाला की मग त्याला कळेल की हा हे नाम मला विलक्षण आनंद देते, म्हणून तो आणखीन श्रद्धेने नाम घेत जाईल. नामाचा एकदा आनंद कळला की तो परमेश्वर माझ्या बरोबर कुठे, जसं तुकाराम महाराज म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, मी जिथे जाईल तिथे मला त्याचं प्रचिती येईल. असा नामाचा ज्या वेळेला विश्वास बसेल, नामाचा आनंद बसेल, त्यावेळेला तो नामधारक पुन्हा पुन्हा आणखीन आनंद घेईल आणि मग ते नामच त्या नामाचा नामी कोण आहे त्याचं ज्ञान करून देईल. याचा अर्थ कुणीतरी एखादा संत, कुणीतरी एखादा ज्ञानी भेटेल आणि त्या नामाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मला करून देईल. असं त्या नामाचं ज्ञान झालं की तो जीव पुन्हा पुन्हा नाम घेईल आणि मग त्या नामाचं जे सद्रूपत्व आहे की सर्वत्र जिथे तिथे ते नाम ते तत्वच भरलेलं आहे याचा अनुभव मला येईल. म्हणजे मी कुठेही जाईन, जगाच्या पाठीवरती कुठे असलं तरी माझा राम तिथे नाही अशी एकही जागा नाही. जसं समर्थ म्हणतात, रीता ठावया राघवा बिन नाही, जेथे पाहू तेथे दास भगवंत, बघणे बघणारा रामदास. मी ज्या ठिकाणी जाईल तिथे तो राम आहे याची साक्षात मला प्रचिती देईल. म्हणजे पहिल्यांदा तो मला आनंद देईल, नामच मला आनंद देईल, नामच मला त्या नामाचं ज्ञान करून देईल आणि नामच मला त्याचं असलेलं जे सद अस्तित्व आहे ते मला पटवून देईल आणि ते पटवून घेतल्यानंतर त्या नामाचा नामी, तो नामाचा नामी जसा मला त्या नामीचं ज्ञान होईल तसंच मग याही देहामध्ये याही क्षेत्रामध्ये नाम घेणारा कोण आहे? जीव जड आहे, इंद्रिय आहेत, इंद्रिय जड आहेत. हा सोफा स्वतः काही करू शकत नाही, तसं हा देह काहीच करू शकत नाही. मग ह्याही देहामध्ये नामाचा नामीचं नाम घेतोय, मग त्याही नाम नामीचा अभेद आहे. आणि जर तो नामी सद्रूप चिद्रूप अखंड रूप अखंड परब्रह्मस्वरूप आहेच तर मीही अखंड रूप आहेच. हा अनुभव साक्षात हे नामच मला करून देत. काय नामसाधनेची फक्त आपण कधी त्याचा विचार करत नाही की संतांनी सांगितलेल्या नामसाधन काय, संत सांगतात नाम घ्यायचं, कसलं नाम घ्यायचं, म्हणून आपण दुर्लक्ष करतो. आणि असं हे नाम ज्या वेळेला घेतो तेव्हा समर्थ म्हणतात काय घडेल त्या नामस्मरणाचा. कोणी एका सहस्त्र नामामध्ये नाम असा तो आहे, इतक्या श्रद्धेने ज्या वेळेला तो नाम घेतो तेव्हा तो करून जातो. पुढे समर्थ म्हणते, काहीच न करुणी प्राणी रामनाम जपेवाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. अखंड नाम घेतलं तर अनुभव असा येईल की तुम्ही कुठेही असा, पण कितीही संकट आली तरी सुद्धा ती संकट तरली जातात. साक्षात अनुभव आहे. मीराबाईवरती आलेलं जे संकट आहे ते टळून गेलं, तिला विष दिलं, त्याचं काय झालं तर अमृत झालं. वेणास्वामींचं चरित्र आहे. वेणास्वामींना काय दिलं तर समर्थांची शिष्या झाली म्हणून सगळ्या समाजाने त्रास दिला आणि घरच्याच आजूबाजूच्या नातेवाईकांनी त्यांना काय दिलं तर विष प्यायला दिलं. पण विष प्यायला दिल्यानंतर वेणास्वामींचा भाव असा आहे की तो भाव कोणता विलक्षण भाव आहे की नाही मी अमृत घेतोय आणि म्हणून त्या विषाचं काय झालं तर अमृत झालं. आता खरंच विषाचं अमृत होईल का? एक्झॅगरेशन आहे का? विचारच करू. कारण आपल्याला इतके गंमत अशी आहे की आपल्याला हे सगळे चमत्कार वाटतात. चमत्कार नाही आहे, शास्त्राने सिद्ध करून दाखवलंय. मला वाटतं आत्ता 1 महिन्यापूर्वी टाइम्स मध्ये वाचली ना गोष्ट. टाइम्स मध्ये एक लेख आला होता, सुंदर लेख होता आणि त्या लेखामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की एक डॉक्टर लोकांनी प्रयोग केला की जसं तुमचं मन विचार करतं ना तसे तुमच्या अंतरंगामध्ये सगळे विचार घडत जातात. आणि मग त्यांनी असं म्हटलं की त्यांनी जो काही प्रयोग केला होता की तुम्ही जे अन्न खाता ते अन्न तुम्ही जो विचार करता त्याप्रमाणे त्या अन्नाचा परिणाम होतो किंवा जे काही तुम्ही ग्रहण करता त्याचा परिणाम होतो. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण हा प्रयोग कुणावरती करायचा. तर ते लोक जेलमध्ये, डॉक्टर जेलमध्ये गेले. जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तुमच्याकडे एखादा असा आहे का गुन्हेगार की ज्याला मरणाची शिक्षा दिलेली म्हणजे फाशीची शिक्षा दिलेली. जेलाने सांगितलं असे काही जेलर आमच्याकडे आहेत, गुन्हेगार आहेत की ज्यांना कसली शिक्षा दिलेली आहे की फाशीची शिक्षा दिलेली आहे. म्हणजे नाही तर मारणारच आहात ना, मग त्यांना कसं मारायचं हे आमच्यावरती सोपं. ठीक आहे म्हणाले तुम्हाला देतो, ह्याला मारायचं नक्की कारण ह्याची शिक्षा देहांत मरणाची शिक्षा याला आहे.
आणि मग त्या डॉक्टरांनी असं सांगितलं, त्या गुन्हेगाराला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं की तुला काही त्रास होणार नाही, पण आम्ही असं करू की तुला फाशीचा शिक्षा दिल्यानंतर त्रास होईल, त्यापेक्षा आम्ही तुला काही त्रास न होता मारू. मग म्हणजे काय, कसे तुम्ही आम्हाला मारणार? तर त्याने असं सांगितलं की आम्ही काही करणार नाही, आम्ही तुला सापाचा डंख करणार आणि सापाचा डंख केल्यानंतर ते सापाच्या विषाने तू मरशील, पण त्याचा तुला काही सुद्धा त्रास होणार नाही. आता ह्याची मनाची तयारी झालेली जायची. आता नक्की ठरलं की आपण कशाने येणार, की सापाचा डंख केल्याने हा मरणार. आणि मग 8 दिवस झाले, ज्या दिवशी त्याला ती शिक्षा द्यायची ठरली होती तो दिवस आला. तो दिवस आल्यानंतर त्या दिवशी तो झोपेमध्ये असताना त्याच्या पायाला काहीतरी टोचल्यानंतर एक अर्ध्या तासाने त्याचा प्राण गेला. गंमत अशी होती की डॉक्टरांनी सिद्ध करून दाखवलं की त्याला साप चावलेला नव्हता, त्यांनी फक्त त्याला सुई टोचलेली होती. पण ह्याच्या मनामध्ये सतत विचार की मला साप चावणार आहे, ते विष माझ्यामध्ये भिनणार आहे आणि मी मरणार आहे. म्हणून नुसतं टोचलेलं ते जे सुई होती त्या सुईचा परिणाम इतका झाला की त्याच्या मनाने अखंड त्या विषाचा परिणाम करून करून त्याचं सगळं रक्त काय झालं तर ते विष झालं आणि त्याचा मृत्यू कशानेही झाला नाही. साप चावलेला नाही, फाशी दिलेली नाही, फक्त त्या टोचलेल्याने झाला, हे डॉक्टरांनी सिद्ध करून टाकलं. काय संत आपले मानसशास्त्र विचार करत असतील की अखंड जर त्या परमेश्वराशी एकरूप असेल तर तुम्ही परमेश्वरूपच होऊन जाता. किती साधं सोपं विचार आहे, काही वेगळं नाही. जसं नुसतं त्या विचारांनी टोचलेल्या सुईचं त्याच्यामध्ये विष झालं, पण त्याच मिरावायचं आणि त्याच विणावायचं रामनामाच्या साह्याने अमृतही झालेलं आपण बघतो. मग ते नाम आपण का घ्यायचं नाही? किती सोपं आहे. काही फुकाचे नाम घेता तुझे काय जाते समर्थ विचारतायत, पण तेवढं सुद्धा आपल्याला घेवत नाही की जे नाम आपल्याला साक्षात परमेश्वराची प्राप्ती करून घेते. आणि असं हे नाम पुढे म्हटले की चहुवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर, तिथे कोणताही भेद नाही. हा लहान आहे, हा छोटा आहे, हा मोठा आहे, काही भेद त्या ठिकाणी. म्हणून नाम अखंड स्मरावे, रूप मनी ते आठवावे, तिसरी भक्ती ते स्वभावे, ऐसे निरोपेल समर्थ म्हणतात की नाम घेताना एकच करावं की ज्याचं नाम घेतोय त्याचं रूप आठवावं, आणि ते रूप आठवलं की ते नाम आणि रूप त्याच्यामध्ये अभेदच आहे. आणि नाही आठवलं तरी सुद्धा गोंदवलेकर मला सुंदर म्हणतात की पेढा कुठूनही खावं, इकडून खा तिकडून खा महत्वाचं नाही, खाणं महत्वाचं आहे. तसं नाम घेणं महत्वाचं आहे. आणि अत्यंत नाम साधना जी आहे ती साधी सोपी असणारी जी भक्ती आहे, जी साक्षात परमेश्वरापर्यंत मला घेऊन जाते, त्या नामसाधनेचा विचार केला. पुढची जी आहे ती पादसेवन भक्ती. 10 मिनिटं जास्त घेऊ चालेल? 10 मिनिटं घेऊ, कारण उशिरा सुरू केलं. नामस्मरण भक्तीचा विचार थोडा आपण केला. त्यानंतरची जी भक्ती आहे ती म्हणजे पादसेवन भक्ती. अत्यंत श्रेष्ठ भक्ती कोणती असेल तर समर्थांनी पादसेवन भक्ती म्हटले. त्यासाठी समर्थ असं म्हणतात की पादसेवन आहे जे गौप्य असे ते प्रगट होय, असं समर्थांची उभी बरं का. की गुप्त असणारी जे प्रगट होणारी जी भक्ती असेल ती कोणती भक्ती असेल तर पादसेवन भक्ती. कोणी भक्ती केली, रमासेवी पादांबुजे जाण जैसा. रमा म्हणजे साक्षात लक्ष्मीनी जी भक्ती केली आहे ती पादसेवन भक्ती आहे. कारण ती लक्ष्मी त्या विष्णूच्या चरणापाशी बसले आणि ती पाय चेपते बघा त्याचे. याचा अर्थ पादसेवन भक्ती म्हणजे सद्गुरूंचे पाय चेपायचे, ही भक्ती ती आहे का? अपेक्षा तीच आहे बरं का, सद्गुरूंचे पाय चेपावे ती अपेक्षा आहे. पण सगळ्यांना देहधारी सद्गुरू भेटतील का? पहिला प्रश्न. दुसरा म्हणजे सद्गुरू भेटले तर त्यांच्यावरती विश्वास बसेल का? दुसरा प्रश्न. आणि समजा विश्वास बसला तर त्यांचे पाय मिळतील का? कारण संत आपल्याकडे किती वेळेस येऊन जातील, अखंड येणं शक्य नाही. म्हणून एक लक्षात ठेवायचं, दासबोधाचे जर नवविधा भक्तीचे सगळे समास वाचले तर त्यातली शेवटची ओळ अशी आहे की ऐसे जे जे मज पाहिजे, जे जे आपण असं पाहिजे ते ते ईश्वराचं पाहिजे. मानस पूजा येणे कीजे की तेने संतुष्ट करणार. स्थूल देहाने केलेली जी भक्ती आहे ती ईश्वरापर्यंत लवकर जात नाही, पण मानस पूजेने केलेली भक्ती आहे जी सूक्ष्म आहे. परमात्मा सूक्ष्म आहे, त्यामुळे सूक्ष्म तत्वासाठी भक्ती कोणती करायची तर ती सूक्ष्म करायची आहे. आणि ती सूक्ष्म भक्ती परमेश्वराला अत्यंत आवडते. त्यामुळे येणे की जे मानस पूजा प्रत्येक ठिकाणी दिले. वंदना भक्तीमध्ये तेच समर्थ सांगतायत, दास्य भक्तीमध्ये तेच सांगतायत, किंवा अर्चना भक्तीमध्ये तेच सांगतात. येणे प्रकारे की जे मानस पूजा हा सिद्धांत आहे. तर नाही जमला ना तर मानस पूजा करा जी अत्यंत श्रेष्ठ आहे, की जे परमेश्वराला मान्य आहे. काय मानस पूजेचे श्रेष्ठत्व आहे आता कथा आठवली म्हणून सांगते. मंदाताईंनी फार सुंदर सांगितले. या व्यासपीठावरती आपण बोलत नसतो कारण ते व्यासांचं पीठ आहे. एखादी कथा आठवली ना तर आधी लोकांना जेवायला बोलवू नये, पण बोलवलं तर त्यांना उपाशी ठेवू नये. इथे जर का आठवलं तर सांगून टाकावं, कारण एखादा अधिकारी भक्त असतो की ज्याच्यासाठी ती आवश्यकता.
ती भक्तीच्या संदर्भामध्ये त्याने असं सांगितलं की ही जी नामस्मरण भक्ती आहे सांगताना ती पादसेवन भक्ती सांगत होते. आणि पादसेवन भक्तीमध्ये त्याने असं म्हटलंय की चला ठीक आहे परत कधीतरी आठवण असेल तर ही पादसेवन भक्ती म्हणजे सद्गुरूंच्या चरणांची सेवा करायची. मानसपूजा जी आहे ती मानसपूजा परमेश्वराला अत्यंत आठवते. आठवली ब्रह्मानंद महाराजांची कथा, आठवली ती ब्रह्मानंद महाराजांची कथा. काय नामस्मरण किती श्रेष्ठ आहे आणि पादसेवन भक्ती सुद्धा किती श्रेष्ठ आहे. गोंदवलेकर महाराजांच्याकडे एकही शिष्य गेले आणि काही शिष्य गेल्यानंतर त्यांनी असं सांगितलं राहिले महाराजांच्याकडे आणि दुसऱ्या दिवशी गावाला जायचे होते. दुसऱ्या दिवशी गावाला निघायची जी वेळ होती ती पहाटे 4ची होती. आता सद्गुरूंच्या जवळ निघताना भक्ताचा सारखा जीव खालतीवरती की मला माझ्या उपास देवताचं दर्शन व्हावं, मला माझ्या गुरूंचं संतांचं दर्शन व्हावं. पण आजूबाजूचे लोक सांगत होते की महाराजांकडे खूप लोक येतात, इतकी लोक त्यांना सारखं विचारतात, त्रास देतात, पहाटे 4 वाजता तुम्ही महाराजांना उठवू नका. पण ह्यांचा इतका तो जीव, इतका तो भाव आणि इतका तो प्रेम की ह्यांना काही पहाटे 4 वाजता त्या सद्गुरूंना भेटल्याशिवाय जावे ना. ह्या दोघी तिघी बायका आणि ते जे पुरुष ते कुटुंब होतं ते पहाटे 4 वाजता त्यांनी महाराजांच्या दरवाजावरती टकटक केली आणि ते महाराजांच्या दरवाजाशी गेले. म्हणाले महाराज आम्ही गावाला चाललोय, फक्त तुमच्या पायाला स्मरण करतो, नमस्कार करतो आणि जातो, जाऊ का बाहेर विचार. महाराज म्हणाले जा, काही हरकत नाही. संत थोडी झोपतात. स्थितप्रज्ञाचे का भाषा गीतेमध्ये वर्णन केलंय की जो रात्रभर जागा असेल दिवसभर झोपलेला आहे जगाला उभारण्यासाठी. असे स्थितप्रज्ञ असणारे संत त्यांनी सांगितलं आत या. आणि हे दोघी तिघी या महिला आणि तो पुरुष हे सगळे महाराजांना नमस्कार करायला गेले. त्यांनी बघितलं तर महाराजांच्या चरणाशी टवटवीत गुलाबाचे गावठी गुलाब, ज्या गुलाबाचा घमघमाट त्या ठिकाणी सुटलेला होता आणि टवटवीत फुलं ते महाराजांच्या चरणाशी त्यांनी पांघरून काढलं आणि बघितलं तर आतमध्ये टवटवीत गुलाब. इतकं त्यांना नवल वाटलं, हा काय प्रकार आहे सगळा. ते म्हणाले महाराज आम्हाला जायचंय खरं, पण एक प्रश्न विचारू का. आम्ही बघतोय 3 वाजल्यापासून आम्ही तुमच्या दरवाजामध्ये आहोत, आतमध्ये कोणी आलं नाही आणि ही टवटवीत फुलं तुमच्या चरणाशी कशी आली, जरा याचं रहस्य सांगाल का. महाराज म्हणाले तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. आत्ताच ब्रह्मानंद महाराज काशीत आहेत आणि मी गोंदवल्यामध्ये ब्रह्मानंद महाराजांची मानसपूजा केली. हे मानसपूजेचं श्रेष्ठ आहे. अत्यंत भावनेने जर मानसपूजा केली असेल तर ती काय त्या परमेश्वराला पोचणार नाही, ती पोचलीच पाहिजे. पण नाही आपण करत. सूक्ष्म ईश्वराची पूजा नाही आपल्याला करता येत नाही. संत सगळं सांगतात, आपल्याला सगळं संतांनी सांगून ठेवले की हे तुम्ही करा, पण आम्ही नाही तिथपर्यंत पोचू नाही शकत. ही पादसेवन भक्ती जी आहे की जी साक्षात परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे, त्याचं समर्थ संपूर्ण शास्त्र उलगडतायत. समर्थ असं म्हणतात पायाची सेवा ही लाक्षणिक उपासना. पण त्यांनी म्हणले दैवतांच्या किंवा श्रीगुरूंच्या पायावरती मस्तक ठेवणं म्हणजे अतिव नम्रता त्या ठिकाणी. आणि अतिव नम्र होणं याचा अर्थ आपला संपूर्ण अहंकार त्या उपास दैवताच्या चरणी विलीन करून टाक. आता परमेश्वरा तू नाहीस, आता मीच आहेस. कबीर महाराज म्हणतात प्रेम गली इतनी साकरी. इतनी साकरी म्हणजे इतकी छोटी आहे, तामे न दो समाय, त्या 2 मावत नाही. जब मैं था तो तू नहीं, अब तू है तो मैं नहीं. काय सुंदर आहे की प्रेम गली इतनी साकरी. ती इतकं माझं अंतःकरण बारीक आहे प्रेमाचं की जेव्हा माझा अहंभाव होता त्यावेळेला परमेश्वरा तू नव्हतास, पण आता माझं अंतःकरण तुझ्यामुळे व्यापलेलं आहे. आता त्या ठिकाणी मी नाहीच आहे, जे करशील ते तूच करशील. हा जो भाव आहे तो पादसेवन भक्ती, त्या पादसेवन भक्तीने येणार आहे. फार सुंदर म्हणून म्हटलंय आपण साष्टांग दंडवत याच्यासाठी बघितला की संशय आणि अहंकार जो निर्माण होतो तो कसा आहे तर ह्या श्रीगुरूंच्या चरणी सहज होतो. आणि त्या तत्व एकदा आपण मान्य केलं, गुरु हे तत्व आहे, गुरु हे शरीरधारी नाही बरं का. आपण म्हणतो की माझे गुरु कदाचित असतील, मी त्यांचं वर्णन करेन की माझे गुरु आहेत, पण गंमत अशी असते की 2 भक्त असतात बरं का. कदाचित असेल आपण इथे म्हणूया चिन्मय मिशनच्या बसलेले यांचे गुरु वेगळे आहेत, यांचे कोणीतरी दत्त संप्रदायाचे ताई बसले त्यांचे दत्त संप्रदायाचे, मी माझे समर्थ गुरु आहेत. आता आम्ही आमच्या गुरूंच्या विषयी बोलतोय आणि वर्णन करताना यांच्या गुरूंचं वर्णन म्हणून ऐकतात, त्या त्यांच्या गुरूंचं वर्णन म्हणून ऐकतात. याचा अर्थ तत्व एकच आहे. समर्थांचं सुंदर वचन आहे आणि ते वचन म्हणजे सिद्धांत आहे. साधू दिसती वेगळ आले, परी स्वस्वरूपी मिळाले, अवघे मिळून झाले देहातीत वस्तू. सर्व संत देहाच्या अतीत आहेत, गुणांच्या अतीत आहेत, अवस्थांच्या अतीत आहेत, सर्वाच्या अतीत असणारे साधू दिसती वेगळ आले. वेगळे वेगळे दिसत आहेत. हे या धर्माचे, हे या पंथाचे, या पंथात कदाचित तो पैगंबर असेल, कदाचित तो जीसस असेल, पण साधू दिसती वेगळा, परी स्वस्वरूपी मिळाले, अवघे मिळून झाले देहातीत वस्तू.
ते देहातीत असं असणारं तत्व आहे आणि म्हणून गुरु तत्व हे कधीच जात नाही. आणि असं ते तत्व जे आहे त्या तत्वाचा अनुभव केव्हा येतो, ज्या वेळेला पादसेवन भक्ती गुरूंची भक्ती करतो त्यावेळेला त्या तत्वाचं आकलन व्हायला लागतं. म्हणून ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, ज्याने पादसेवन भक्ती केली त्याला फक्त एवढंच मिळेल ब्रह्मानंदम. कारण सद्गुरूंच्या पाशी ब्रह्मानंद आहे, ते अखंड ब्रह्मानंदा डुल्लतू, ब्रह्मानंदे डुल्लतू. शिष्य प्रबोधिनी पारंगतू, शिष्यांचं प्रबोधन करण्यामध्ये ते पारंगत आहेत, ब्रह्मानंदामध्ये पारंगत आहेत. आणि कसे आहेत तर करुणेचे सागर आहेत. आणि करुणेचे सागर म्हणजे जो आनंद त्यांना मिळालाय तेवढाच आनंद ते देतात, बाकी काही देत नाही. संत एवढंच देतात बरं का, बाकी आपल्याकडे देत काही नाही. पण आपण मात्र त्यांच्याकडे मागायला जातो. काल बोलताना म्हटलं गोंदवलेकर मला नाही म्हणायचे, मी राम वाटायला बसले पण एक हराम येईल तर शकत नाही. आता महाराजांच्या उत्सवाला 5,000, 10,000, 14,000 लोक असतात. महाराज असताना किती असतील, पण ही महाराजांची खंत आहे. याचा अर्थ जे मी खरंच द्यायला बसलोय ते कोणी घेत नाही. ते म्हणतात की मी केशर आणि कस्तुरी द्यायला बसलोय पण सरळ गिराईक लवंग आणि वेलड. प्रपंचातल्या चवली पावलीच मागतात आणि आनंदित होतात. खरा राम मला दाखवा असा भक्त भेटला ना तर काय त्या संतांना आनंद होतो, ते घेऊन त्याला कडेवरती नाचतीलच. पण असं आपण कधी विचारत नाही. समर्थाने दासबोधामध्ये सांगितलंय, एखादा संत भेटला तर एवढंच विचारा की देव कोण आणि मी कोण, ह्याच्या पलीकडे काही बोलू नका. पण आपण संतांकडे गेल्यानंतर विचारतच नाही, आम्ही काय करतो हे सांगतो. याचा अर्थ आपण त्यांची श्रवण भक्ती करत नाही, आपण त्यांच्यावरती श्रवण सक्ती करतो. किती जागृत आपण नसतोच बघा, लक्षात नाही आपलं. आपल्याला असं वाटतं बरं का आपण काहीतरी करत असतो, पण काहीतरी करणं म्हणजे परमार्थ नव्हे. हे काहीतरी करण्याला आमचे सद्गुरू फार सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणतात मी चिल्लर पैसे खिशात घेऊन गेलो, खुळखुळ 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 वाचतायत म्हणाले. हे चिल्लर पैसे घेऊन गेल्यानंतर काय बाजारामध्ये येईल, कारण ते चिल्लर पैशाची किंमत चिल्लरच आहे. आता पैसे आहेत का, आहेत, पण त्याचा उपयोग आहे का, काही नाही. तसं कितीतरी वर्ष आपण परमार्थ करतोय, हे चिल्लर पैशाप्रमाणे खरा परमार्थ त्याच्यापासून आपण दूरच राहतो. किंवा दुसरा दृष्टांत ते छान देतात की म्हणे आपण कायम समुद्र किनारी जातो आणि शंख शिंपलेच गोळा करतो, त्याच्यातच आनंद मिळतो. पण कधीतरी त्या सागरामध्ये जा, तळाशी बुडी मारा, तळाशी बुडी मारली तर रत्न हाती येतील. तसं त्या साधनेमध्ये डुबून जा, त्या तत्वामध्ये स्वतःला विसरून जा. ज्या वेळेला त्याच्यात आपण डुबून जाऊ, विसरून जाऊ, त्यावेळेला साक्षात तेजे ते सगळं हाती येईल. पण हे सगळे जे मार्ग आहेत, त्यांनी असं म्हटलं की हे साधनेचे मार्ग कुठे खुले होतील, पादसेवन भक्ती, संतांच्या पादसेवनामध्ये, श्रीगुरूंच्या पादसेवनामध्ये ह्या सगळ्या ज्या साधनेचे मार्ग आहेत ते गौप्य ते प्रगटे असं समर्थ म्हणतात. फार सुंदर समर्थांचे विचार आहेत. सद्गुरु कृपे विना काही भवतरणोपाय तो नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. काय समर्थ सद्गुरूंचं वर्णन करतायत. सद्गुरूंचं त्यांनी वर्णन त्या करताच येत नाही. काय तुम्ही वर्णन करणार, सद्गुरु तो वर्णवेना हेची हे गे त्याची वर्णना, अंतरस्थितीची आखणा अंतर्निष्ठ जाणती. त्या गुरुतत्वाचं वर्णन करता येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे. कारण काय तुम्ही त्याला म्हणाल, सगळ्या उपमा दिल्या तरी त्या उण्याच आहेत, किंवा त्याचं काहीही प्रत्यक्षात वर्णन करणं शक्य नाही. कारण ते तोंडाने बोलताच येणार नाही. काय आहे तो आनंद, तितका विषय निरपेक्ष आनंद असल्यामुळे कोणता विषय त्याला तुम्ही देणार की हा या आनंदासारखा असा आनंद आहे, त्याला तुलनाच नाही. त्यामुळे ती तुलना काही देता येत नाही. पुढे काय म्हणजे सद्वस्तू दाखवी सद्गुरू, सकळ सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरी वाणे. पादसेवन भक्ती केली की पहिल्याने परब्रह्म तत्व अंतरंगात बिंबलच पाहिजे. पादसेवन भक्तीने त्या अंतरंगामध्ये बिंबेल आणि बिंबल्यानंतर मग जे वस्तू दृष्टीचा दिसेना आणि मनास तेही भासेना, सत्संगत त्यागे विना येणं अनुभवासी. आता हे तत्व का अनुभवाला येत नाही, कारण आपण संघाने राहतो. आणि कोणत्या संघाने राहतो, काल आपण पहिल्यांदा बघितलं की पहिले आम्ही देहाच्या संघाने राहतो. मी देह नाही असा अनुभव कधी येईल, एक क्षणकाल तरी अनुभव येईल. हे संतांच्या संगतीत गेल्याशिवाय कळणार नाही की देहाशिवाय मी आहे. हे संतांच्या संगतीत कसं काय कळतं, मग ते सांगतात तुम्हाला असा अनुभव येतो ना की देहाशिवाय मी आहे असा अनुभव येतो. देहाशिवाय आपण आनंद उपभोगू शकतो हे संत सांगतात. सुंदर जाताने एक दिवस आम्ही असंच भाऊकाका बसले होते, त्यांना खूप मागे लागलो की काय तो ब्रह्मानंद आज आम्हाला तुम्ही सांगतात, आम्ही तुमचे पाय सोडणार. धरून बसलो होतो दोघं तिघ जण. आम्ही काय वेळेपण आहे म्हणा, अखंड तुम्ही ब्रह्मानंद भोगत असता पण तुम्हाला तो विषयानंद वाटतो म्हणून.
विषय रहित इंद्रियांच्या सहित आपण आनंद किती वेळा भोगत असतो. त्यांनी सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणाले मी आता गोष्ट सांगतो बरं का, त्याच्यावरनं तू समज की असे आनंद आपण भोगत नाही का. ते म्हणाले माझा एक नातू आहे आणि नातू एकदा शाळेत गेला आणि शाळेमध्ये गेल्यानंतर म्हणाले त्याच्या मित्राचा वाढदिवस झाला. हल्ली बर्थडे सेलिब्रेशन सगळं फॅड आहे सगळ्या ठिकाणी. ते बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर म्हणे त्याला 2 चॉकलेट मिळाली. 2 चॉकलेट मिळाल्यानंतर तो धावत धावत घरी आला आणि म्हणाला भाऊ भाऊ आज ना शाळेत मित्राचा वाढदिवस झाला, मला 2 चॉकलेट मिळाली. भाऊ काका म्हणाले माझ्या तोंडात दे. नाही देणार नाही म्हणून. आणि खूप विनवण्या केली, अजिबात देणार नाही म्हणून. आणि मग त्यांनी काय केलं, 1 चॉकलेट घेतलं स्वतःच्या तोंडामध्ये केलं आणि धावत धावत तो स्वयंपाकघरामध्ये घेतला. त्या धावत चॉकलेट त्यांनी काढलं आणि त्या आईच्या तोंडामध्ये घातलं आणि तो आनंदाने टाळ्या पिटायला लागला. आणि मग भाऊ काका म्हणाले माझ्या लक्षात आलं की ह्या मुलांनी चॉकलेट खाल्लेलं नाही, फक्त आईच्या तोंडात टाकल्यानंतर याला विलक्षण आनंद झाला. हा आनंद त्यांनी कोणत्या इंद्रियांनी भोगला. आता विषयांचं सेवन नाही पण आनंद भोगलेला आहे. याचा अर्थ अतिंद्रिय आनंद भोगण्याची शक्ती. इथे एकही इंद्रियाने आनंद भोगलेला नाही. मग त्याचं सूक्ष्म अवकलन केलं तर तो बुद्धिजन्य आनंद आहे. बुद्धिजन्य आनंद आहे तो नाही असं नाही, पण त्याहीपेक्षा विषय निरपेक्ष आनंद जो आहे तो त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे. आता हे जे आनंद आहे हा विषय निरपेक्ष आनंद आपण ज्यावेळेला सद्गुरूंच्या सहवासात जाऊ त्यावेळेला आपल्याला समजतं. एक छोटंसं उदाहरण माझ्या गुरूंचं देते. आम्ही एक दिवस सकाळी फिरायला गेलो होतो बरं, चहा मॉर्निंग वॉकला सकाळी गेलो आणि कुठे गेलो होतो तर ठाकुर्लीच्या पुढे डोंबिवलीच्या पुढे ठाकुर्ली नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी गेलो. आणि पूर्वी आता जरा त्या ठिकाणी काढून जरा शहरासारखं बेंचेस वगैरे झाले. पूर्वी काय नव्हतं, तिथे डोंगर विंगर असं होतं. त्या डोंगरावरती काही झोपडपट्ट्या होत्या आणि झोपडपट्टीतले लोक स्लम एरियातली जी लोक आहेत ते त्या ठिकाणी राहत होते. आम्ही असं फिरत येता येता तिकडे आलो आणि बघितलं तर त्या झोपडपट्टीशी डोंगरावरती होती. दरवाजामध्ये छोटस एक गाय बांधलेली होती आणि दोघं नवरा बायको छानपैकी चहा पित होते. आणि ते छोटस त्यांचं बाळ रांगत रांगत वरून आलं आणि ते खाली पडायला लागलं. खाली पडायला लागल्यानंतर धावत धावत मी गेले आणि असं वाटलं ते मूठ पडतंय ना. आणि पडतंय म्हटल्यानंतर मी धावत तिकडे गेले. त्यांनी माझा हात धरला आणि मागे गेले. जाऊ दे म्हणजे तर थांब गंमत बघ म्हणाले. बघितलं तर ते मूल खाली येण्याचा प्रयत्न करत होतं पण समाव ते पडलं नाही, ते स्वतःच सावरलं. आणि ते म्हणाले किती वेडी आहेस. अगं जिथे ज्ञान आहे त्या जीवाच्या ठिकाणी पण ज्ञान आहे, त्यालाही सावरायचं माहिती आहे. त्या लहान मुलाला ज्ञान नाही असं समजू नका. ते तानबाळ असलं तरी ज्ञान त्या ठिकाणी आहे, त्याचं ते व्यवस्थित काळजी घेते. हा पहिला पाठ त्या ठिकाणी मिळाला. आणि मी सहज म्हटलं काका किती दुःख होतं नाही ह्या लोकांना बघून, असे झोपडपट्टीत राहत होते. असं सहज माझ्या मुखातून शब्द पडला काका बाय की किती दुःख होतं ह्या लोकांना असं बघून. ते म्हणाले का तुला असं वाटतंय दुःखी आहे. अगं काय नवरा बायको आनंदी आहेत बघ म्हणे. तुझ्याकडे बघ तुझा नवरा 6 वाजता ऑफिसला निघून गेला म्हणाले, आता 7 वाजले आणि ते दोघं नवरा बायको छान आनंदामध्ये चहा पिताय. दुःख कुठे आहे त्यांना. दोघं नवरा बायको छान बसलेत, गाय तिथे बसले, गाईचं दूध काढले, छानपैकी चुलीवरती चहा केलाय, ते चहा पिताय. तुला काय वाटते ते दुःख आहे. आणि मग ते मला म्हणाले की इथे दुःख आहे हा तुझा या जन्मातला अनुभव नाही, पण तरी सुद्धा तुला आठवण आहे की ह्या ठिकाणी दुःख आहे. याचा अर्थ आपल्याला त्याच गोष्टीचं स्मरण होतं ज्याचा मला अनुभव आहे. मी आजपर्यंत पापलेट खाल्लं नाही, मला कधी पापलेट आठवेल का नाही आठवणार, कारण मी खाल्लेलं नाही. पण मला पुरणाची पोळी आठवेल कारण का मी खाल्लेली. याचा अर्थ त्यांनी म्हटलं त्या झोपडपट्टीमध्ये दुःख आहे हे कोणत्या जन्मातलं तुझं आहे. इथे पुनर्जन्म सिद्ध होतो. तत्व जे आहे, अंतःकरण जे आहे, मी देहरूपाने कधीच नाही असं होत नाही हे त्या ठिकाणी सिद्ध होतं. त्यांनी मला विचारलं कोणत्या जन्मातला तुझा आनंद दुःख तुला कळलं, कारण या जन्मामध्ये तू तिथे जन्माला आलेली नाहीस. झोपडीमध्ये दुःख आहे तुला कसं कळलं. कोणत्या जन्माची ती स्मृती आहे त्याचंच स्मरण होतं की ज्याचा मला अनुभव आहे. इथे त्यांनी सांगितलं की हा जन्म पुनर्जन्म हे इथे सिद्ध होतं आणि हेही सिद्ध होतं की मी अनेक देह माझे झालेले आहेत आणि तत्वरूपाने मी आहे. किती सूक्ष्म विचार आहे. आता हे सद्गुरूंचे पादसेवनाने काय काय ज्ञान होतं. गौप्य ते प्रगट होय हे समर्थ सांगतायत की सद्वस्तू दाखवी सद्गुरु, अनुभव घेता संगत त्याग नसे, संगत त्याग अनुभव नसे, अनुभवा यासी भासे येरा गथा गोवी. आता हा सगळा अनुभव त्यांनी म्हटलं की ह्या तत्वाचा ज्याने अनुभव घेतला त्याला कळेल येराबाळ काय कथा घेवी. पुढे त्यांनी सुंदर शब्द एक समर्थांची ओवी जी अत्यंत महत्वाची आहे आणि पादसेवन भक्तीच्या संदर्भात त्यांनी म्हटले संगत त्याग आणि निवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपण, सहज स्थिती, उन्मनी, विज्ञान हे सप्तही एक रूप. अत्यंत महत्वाची ओवी आणि सगळा वेदांत सगळं शास्त्र सगळं या एका ओवीमध्ये समर्थांनी बसवले. समर्थ असं म्हणतात संगत त्याग.
संगत त्याग करायचा म्हणजे सर्वाचा संघांचा त्याग करायचा, आणि संघाचा त्याग करायचा म्हणजे मी ते नाहीच आहे या भूमिकेवर चढवायचं. कारण जो मी आहे, जे जे माझं आहे ते मी नाही. त्यामुळे एकदा कळलं की मी वेगळं आहे आणि माझं वेगळं आहे, हे एकदा कळलं की त्या संघाचा त्यागच होऊन जातो. आता संघाचा एकदा त्याग झाला की त्याने असं म्हटलंय की जिथे मीच नाही आहे तिथे मी कोणाचा अंश आहे, त्याचाच अंश आहे, आणि मी त्याचाच अंश आहे म्हटल्यानंतर ह्या मीच समर्पण आपण त्या सहामध्ये करून टाकलं की मीच निवेदन केलं, मीच समर्पण केलं की संगत त्याग झाला म्हणजे सर्व सोडलं, आणि निवेदन केलं म्हणजे सर्व सोडूनच दिलं. किती सुंदर प्रक्रिया बघा. पुढे म्हटलंय त्यांनी विदेह स्थिती, आणि विदेह स्थिती म्हणजे या देहात असताना देहापासून वेगळं होणं ही विदेह स्थिती. शवासन जर कुणी काही केलं असेल तर त्याच्या लक्षात येईल. उत्तम ज्याचं शवासन जमतं ना त्यांचा लिंग देह त्या देहाच्या बाहेर येतो, आणि आपण आपले शव ज्या वेळेला बघतो त्या पहिल्यांदा बघितलं भीती वाटते, अरे आपण गेलो की काय, आपल्याला परत आत जाता येईल किंवा नाही. विदेह स्थिती, देहामध्ये असताना सुद्धा मी देह नाही ही स्थिती जी आहे अत्यंत देहापासून अलिप्त तत्व आहे. फार सुंदर कबीरांचं आणखीन एक उदाहरण त्या ठिकाणी, तुकाराम महाराजांचं सुंदर उदाहरण आहे, समर्थांचं उदाहरण त्या ठिकाणी बरेच ठिकाणी की विदेह स्थिती जी आहे ती संतांनी आपल्याला दाखवून दिली. कबीर महाराज म्हणे एकदा बसले होते, रस्त्यावरती बसले होते, रस्त्यावरती कबीर बसले होत्या, आणि कबीर आला रस्त्यावर असल्यानंतर एक कुत्रा आला आणि त्या कुत्र्याने कबीरांच्या पिंडीचा लचका तोडला. कबीरांना काही माहित नाही. कबीर महाराज नामसाधनेमध्ये अत्यंत रंगलेले होते. रंगलेले असताना रस्त्यावरच्या लोकांना कळलं की यांना कुत्र्याने आला, त्यांनी त्यांना हलवलं, आणि हलवल्यानंतर कबीरांना सांगितलं की तुमच्या पायाला कुत्र्याने चावले. कबीर महाराज म्हणतात चमडी जाने कुत्ता जाने मैं तो राम नाम लेना जानू. ही विदेह स्थिती देहात असताना शक्य आहे. शरीर ऐसे यंत्र आणि का नाही समर्थ म्हणतात, हे यंत्र इतकं विलक्षण आहे की ज्याची काय तुम्ही ते कराल ते सर्व काही शक्य आहे, पण ते करणं सांगितलं संतांनी तर कळतं ही विदेह स्थिती म्हटले. पुढे अलिप्तपण, देहात असतानाच या सर्वापासून अलिप्त. आपण म्हटलं की मी वेगळा आहे म्हटल्यानंतर ते अलिप्तपण आलं. पुढे म्हटले सहज स्थिती, ही अखंड स्थिती राहिली तर ती सहज स्थिती झाली. पुढे म्हणे उन्मनी, म्हणजे मनाचं मन पण माहीचं झालं की त्याला उन्मनी म्हटले. आणि विज्ञान म्हणजे या सर्वाचा साक्षात अनुभव झाला की त्याचं त्या ज्ञानाचं विज्ञान होतं, आणि ज्ञानाचं विज्ञान आलं की हे सप्तही एकरूप, हे सगळं एकरूपच आहे, आणि सगळंही एकरूप आहे म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये सुद्धा सगळं एकरूपच आहे. जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत, हा भक्तियोग माझा जाण तू, असं माऊली म्हणतात किंवा समर्थ म्हणतात. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुके भगवंताची घरे, सर्व काही भगवंताचंच आहे आणि सर्व काही भगवंतच आहे. हा साक्षात अनुभव केव्हा येतो तर पादसेवन ज्या वेळेला करायला घेतो त्यावेळेला तो अनुभव यायला सुरुवात होते. अप्रतिम सुंदर समर्थ त्या ठिकाणी सांगतात. पुढे त्यांनी म्हटलं की काय कशा प्रकारची ही भक्ती आहे की अत्यंत अनन्य शरणागत आहे. आता शरणागती जी आहे ही शरीराने करायची आहे का मनाने करायची. आपण गुरूंच्या पुढे वागतो बरं का, शरीराने नमस्कार करतो, हा कायिक नमस्कार आहे. काय महत्वाचं आहे, कायिक नमस्कार महत्वाचा आहे का अंतःकरणापासून वागणं महत्वाचं आहे. खरं महत्वाचं खूप वेगळं आहे बरं का. ज्या वेळेला आपण भक्तीचे एक एक पदर बघतो ना की आपल्याला लक्षात येतं की आपण कुठे कमी पडतोय. हे सगळं कशासाठी बघायचं की हे बघायचं आणि आपण त्याप्रमाणे साधनं करून पुढे जायचं. म्हणून या संतांची वचनं बघायची. त्याने असं म्हणजे संपूर्ण शरणागतीमध्ये काय येतं, संपूर्ण शरणागतीमध्ये ईश्वराने मला जसं ठेवलंय त्याच्याविषयी एकही कुरकुर करणं नाही, म्हणजे ईश्वराने जसं ठेवलंय ते सर्व काही मान्य. त्याला म्हटलं ईश्वर शरणागती. मग मला सुखी ठेवलंस मान्य आहे, दुखी ठेवलंस मान्य आहे, संकटात दिलीस तरी तूच दिलेली आहेस, आणि त्याचं मला संकटाचा तोंड द्यायला सामर्थ्य सुद्धा तुझंच आहे, म्हणून दे बाबा मला किती संकट द्यायचं दे. या भूमिकेवरती भक्त आरडून सुख दिलंस तुझं आहे, मला मिळालं तरी व्हावं, नाही मिळालं तरी व्हावं. कारण नक्की माहितीये की जे सुख आज आहे ते राहणारच नाहीये. या दृष्टम तर नुष्टम, प्रत्येक गोष्ट जर येणारी नष्ट होणारी असेल तर सुख तरी कसा अनंत काळ टिकणार आहे, तेही नष्ट होणार आहे. म्हणून भक्त किंवा ज्ञानी त्या भूमिकेवरती आरडून झालाय. सुख मिळालं तरी व्हावा, दुःख मिळालं तरी व्हावा, जे जे समोर येईल ते अजिबात काही न बोलता सहन करणे, याला म्हणतात ईश्वर शरणागती. आता लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांच्या दांडेकडे उलो, कारण आपल्याला नाही ईश्वर शरणागतीने जीवन जगता येईल. जरा काही झालं की बापरे एवढं आम्ही देवाचं केलं आणि तरी सुद्धा मला एवढं दुःख मिळालं, हा देवाने मला दुःख दिलं. आता एकीकडे देवाला शरण, तुझं सर्व शरण हनुमंता, आणि तिकडे देवाशी टक्कर. आता खरं काय, देवाशी टक्कर खरी का देवाला शरणागत हे खरं. म्हणून मानसिक शरणागती कोणती असेल तर त्याने मला जसं ठेवलेलं आहे तसं अखंड मान्य करणे, याला त्याने म्हटलंय की
ही ईश्वर शरणागती. तुकाराम महाराज सुंदर वचन आहे, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आता अखंड